तर भारतानं दहशतवाद्यांना पोचणाऱ्या खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रहार केलाय। भारताच्या रणनीतीनं पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाल्याचं पुराव्यानिशी समोर आलंय। पाकिस्तान हे सगळं स्वतः जरी मान्य करायला तयार नसला तरी जगच पाकिस्तानांची कशी फजिती झाली आहे हे सांगू लागलंय। अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केल्यामुळे भारतीय सैन्याची अचूक कामगिरी आता जगानंही मान्य केल्याचं दिसतंय। Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. अमेरिकेच्या पेंटागॉनचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांचं हे विधान। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला। या स्ट्राईकनं पाकिस्तानला सडो की पळो करून सोडल्याचं रुबिन यांनी स्पष्ट केलंय। भारताच्या कारवाईनं पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवरती दारुण पराभव पत्करावा लागला। या ऑपरेशनमुळे पाकिस्तानचं सैन्य आणि दहशतवाद्यांमधले संबंध सुद्धा जगासमोर उघडकीस आल्याचा दावा रुबिन यांनी केला। Now, however, is what Pakistan will do next. Clearly, there is a problem within the Pakistani military, both because it's a cancer on Pakistani society and because, as a military, it's incompetent. And so, is Asim Munir going to keep his job? भारताच्या सडेतोड कारवाईनं पाकिस्तानचं अक्षरशः कंबरडं मोडलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं त्वरित आणि अचूकतेनं दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरती प्रहार केला, ज्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी जाळ्याकडे वेधलं गेलं। परिणामी पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उजेडात आला। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचे हाल झाले। त्यामुळे भारताविरोधातल्या युद्धात पाकिस्तानला अखेर शस्त्रसंधीसाठी अगदी विनंती करावी लागल्याची पोलखोल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्यानं केली आहे। युद्धबंदीसाठी पाक याचना करत होता असा दावा मायकल रुबिन यांनी केलाय। Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेस आणि दहशतवादी तळांवरती केलेल्या हल्ल्यानं पाकची दाणादाण उडाली। भारताच्या तडाख्यानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावल्याचं जगजाहीर आहे। आता अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी पाकिस्तानची पोलखोल केल्यानंतर जागतिक स्तरावर भारताच्या युद्ध विजयावर शिक्कामोर्तब होत आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि भारतानं सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान आता अक्षरशः रडकुंडीला आलाय। भारतानं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। भारत आता हे पाणी पूर्णतः रोखण्यासाठी अडवण्यासाठी आणखी काही धरणं या भागामध्ये बांधण्याचा गांभीर्यानं विचार करतोय। त्यामुळे आता भारतानं सिंधू कराराबद्दल चर्चा करावी अशी गयावया पाकिस्तानकडनं केली जाते। भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला दुष्काळाचा फटका बसेल। 1/3 जलविद्युत निर्मितीवरती याचा परिणाम होणार आहे। तर पावसाळ्यामध्ये जर भारतानं पाणी सोडलं तर पाकिस्तानात मोठ्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। मात्र पाकिस्तानकडनं दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत हा करार स्थगितच राहील असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलाय। The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped.